तुम्हाला माहिती आहे का? आता रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जर हा पदार्थ ताटामध्ये असेल तर घरचे 1 च्या ऐवजी 2 पोळ्या नक्की खातील. त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते घालायचे. शेंगदाणे साल टचकेपर्यंत छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे. शेंगदाणे मी पूर्ण गॅसचा फ्लेम लो ठेवूनच भाजून घेतले आहेत. त्यानंतर पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवायचा. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ, 1 चमचा जिरे घालायचे आणि छान तडतडेपर्यंत जिरे आणि पांढरे तीळ भाजून घ्यायचे. भाजून घेतलेले तीळ आणि जिरे ते सुद्धा शेंगदाणे काढून घेतले त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे. पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवायचा. 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि कढीपत्ता छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यासोबतच लसूण सुद्धा भाजून घ्यायचा. कढीपत्ता आणि लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून झाला की तो सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचा. सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे. तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घ्यायचं. मस्त रवाळ टेक्स्चर येईपर्यंत सर्व साहित्य मी वाटून घेतले आणि शेंगदाणा चटणी तयार आहे. तुम्ही सुद्धा जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाण्यासाठी भाजी नसेल तेव्हा सुद्धा खाऊ शकता. अशी ही शेंगदाण्याची चटणी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.